आता बातमी आहे नांदेडमधून। महानगरपालिका सभागृहात मूलभूत प्रश्न मांडू देत नसल्याचा आरोप करत वंचित आणि काँग्रेसच्या नगरसेवकांनी गोंधळ घालत सभात्याग केला। नांदेड महापालिकेच्या पायऱ्यावर बसून सत्ताधारी भाजपाच्या विरोधात वंचित आणि काँग्रेसच्या नगरसेवकांनी आंदोलन केले। नांदेड शहरातील अनेक विषयांवर या सर्वसाधारण सभेत चर्चा होणं अपेक्षित होतं। सभागृहात कुठल्याच विषयावर चर्चा झाली नाही आणि या गोंधळाच्या वातावरणातच विषयपत्रिकेतील प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली। दरम्यान विरोधकांनी मांडलेल्या कुठल्याही विषयांवर चर्चा न करता काँग्रेस आणि वंचितच्या नगरसेवकांना बोलू दिलं जात नाही असा आरोप काँग्रेस आणि वंचितच्या नगरसेवकांनी केला आहे। वंचित आणि काँग्रेसच्या नगरसेवकांनी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ घालत सभात्याग केला। आज नांदेड महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा होती। या सभेमध्ये आमच्या प्रत्येक नगरसेवकाने जे प्रस्ताव दिले होते, सन्माननीय महापौर यांनी आमचा कुठलाच प्रस्ताव घेतला नाही। त्यांनी आम्हाला सांगितलं की चर्चेमध्ये तुमचे विषय बोलावेत। आम्ही आज चर्चाच इथं झाली नाही। त्यांनी सर्व विषय म्हणजे घाईगडबडीने पास करत आहेत, कुठल्याच विषयावर चर्चा होत नाही। म्हणून आज आम्ही लोक न्याय विकास आघाडीच्या वतीने, काँग्रेस आणि वंचितच्या वतीने आम्ही आज या सभेवर बहिष्कार टाकलेला आहे, सभात्याग केलेला आहे। कारण आमचे कुठलेच विषय जर ऐकून घ्यायचे नसतील महापौरांना, महापौर कोणाच्या रिमोटवर चालतात हे कळतच नाही। आयुक्त काय करतात, 1200 कर्मचारी आहेत, 1200 कर्मचाऱ्यावर कंट्रोल नाही। आयुक्त येतात सकाळी 12ला, 1ला जेवायला जातात, 4 वाजेला वापस येतात झोप घेऊन। असे जर आयुक्त असतील तर काय या महापालिकेचं भविष्य राहणार आहे? कारण मोठ्या अपेक्षेनं आम्हाला जनतेनं निवडून दिलं आहे, आम्हाला बहुमताने जनतेने निवडून दिले। लोकांच्या आमच्याकडून खूप अपेक्षा आहेत, पण जर आम्हाला या सभागृहामध्ये बोलूच दिल्या जात नसेल, आमचे प्रस्तावच विषयपत्रिकेवर घेत नसतील तर आम्ही काय करावं? म्हणून आज लोक न्याय विकास आघाडीच्या वतीनं या सभेचं आम्ही सुरुवातीला विनंती केली महापौरांना, सभागृह नेत्याला विनंती केली, आम्ही सर्वांना विनंती केली की आमचे विषय आपण पत्रिकेवर घेतले नसल्यामुळं आम्हाला चर्चेसाठी 10 मिनिटाचा वेळ द्यावा। त्यांनी म्हणजे हिटलरशाही चालू केलेली आहे। इथं यांचे संख्याबळ 45 असल्यामुळे यांनी हिटलरशाही चालू केलेली आहे। म्हणून महापौराचा आम्ही निषेध करतो आणि आज आम्ही सर्वसाधारण सभेचा त्याग केलेला आहे। आम्ही या सभेवर आजचा बहिष्कार टाकलेला है। जिस तरह से आज सर्वसाधारण सभा महानगरपालिका की थी और पिछले हमने जो हमारे सम्मान्य सदस्य के जो वार्डों के विषय रहते मूलभूत के, उसके प्रस्ताव सम्मान्य महापौर मैडम के पास हमने 3 महीने पहले से दे रहे हैं, जिसमें 40 विषय हमने अभी तक दिए। जिसमें मैं आपके माध्यम से मैं बताना चाहता हूँ, ये मेरे पास मैंने कॉपी निकाली ली है। 40 विषय हमारे लोक न्याय विकास आघाड़ी के सम्मान्य सदस्य ने दिए थे, जिसमें से एक विषय भी माननीय महापौर मैडम ने एजेंडे पे ले लिए। इसलिए हमने आज सभा त्याग करे। जिस तरह से हमने ये एजेंडा हमने सर्टिफाइड कॉपी निकाले, ये फुल्ली मारने का क्या है मुझे बताइए। सत्ताधारियों के एजेंडे तुम विषय पत्रिका पे लेते हो, जो विपक्ष है उनके तुम विषय पत्रिका के ऊपर हमारे प्रस्ताव लेते नहीं, क्योंकि हमारे मूलभूत की सुविधा जिस तरह से आप देख रहे हैं नांदेड़ शहर में आज पावसाड़े के दिन है, आज जगह जगह खड्डे हैं। हमारा ये विषय था कि जो मेन रोड है पीडब्ल्यूडी को दिए वाले, ना पीडब्ल्यूडी कर रही ना महापालिका कर रही। तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं GK न्यूज मराठी, सात जनतेची, भूमी महाराष्ट्राची।